नकली पोलिसांची हायवेवर नाकाबंदी, खाकी वर्दी घालून नागरिकांची लूट केली। खरे पोलीस आले, पुढे काय घडलं जाणून घेऊ। खाकी पॅन्ट, कॅप, पोलिसांची वर्दी परिधान करून हुबेहूब पोलीस बनले। सातारा पोलीस असल्याचं सांगत नागरिकांकडून हायवेवर नाकाबंदी केली। सातारा पोलीस असल्याचं सांगत हायवेवर नाकाबंदी केली। अनेक नागरिकांकडून पैसे उकळले। सातारा जिल्ह्यातील पुसेगाव वर्धनगड हायवेवर घडलेला हा प्रकार। 4 पुरुष 3 महिला नकली पोलीस बनून हायवेवर खुली लूट करत होत्या। पुसेगाव पोलिसांना ही माहिती मिळताच या टोळीचा त्यांनी पर्दाफाश केला। वर्धनगड येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ खाकी वर्दी आणि बॅरिकेड्सचा वापर करून ही टोळी वाहनांची तपासणी करत होती। वाहनांची तपासणी करण्याच्या नावाखाली कारवाईची भीती दाखवत त्यांच्याकडून पैसे उकळत होती। गोपनीय माहितीच्या आधारे पुसेगाव पोलिसांनी छापा टाकला आणि 7 जणांना रंगेहात पकडलं। आरोपींकडून 2 चारचाकी वाहनं, 8 अँड्रॉइड मोबाईल्स, रोख रक्कम असा एकूण 21,19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी या संदर्भात काय माहिती दिली आहे तेही ऐका। खरोखर हे सातारा पोलीस नसून इतर कुठल्याही विभागाचेही पोलीस नाही आहेत आणि यांना पाहताच त्याच्यातले 3 लोक जे आहेत ते पळून जाण्याच्या तयारीत दिसले, पळायला लागले। त्यातल्या 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांचे व्हॉट्सअप चेक करण्यात आले, त्यांचं त्या ठिकाणीच त्यांचं इंट्रोगेशन करण्यात आलं, त्यांची विचारपूस करण्यात आली आणि त्या अंती असं निदर्शनास आलं की सांगली कोल्हापूरचे राहणारे हे सगळे जे आहेत मंडळी, हे आरोपी, तर या सगळ्यांनी पोलिसांची वेशभूषा केलेली, खाकी पॅन्ट नवीन शिवून घेतलेले, त्याच्या पावत्या देखील आपल्याला सापडल्या, काळ्या रंगाचे शूज जे पोलीस अंमलदार घालतात, खाकी रंगाचे शूज, ब्राऊन कलरचे शूज जे अधिकारी घालतात, प्रत्येकाने आपापला रोल जो आहे तो रोल प्रीडिफाईंड ठेवलेला होता। आणि हे सगळं असताना सांगली पोलीसची कॅप एक ती त्यांनी वापरात घेतली होती, जेणेकरून पोलीस असावं असं खात्रीशीररित्या लोकांना वाटावं। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता वारी ही पालखी आणि पालखीची वारी ही आता सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे। अशावेळी या सगळ्या भागामध्ये नवीन लोक जे दर्शनासाठी जात आहेत, नवीन वाहनं जी दर्शनासाठी जात आहेत, त्याच्यामध्ये वारकरी आहेत, भाविक आहेत, या सगळ्यांच्या गाड्या या ठिकाणावरून जात असताना त्यांना अडवून, कारण जुनी जी लोक असतात जी स्थानिक आहेत यांना कल्पना असते कोण पोलीस असतात, कुठे नाकाबंदी असते, कधी असते, तर याची कल्पना असते, ओळखत असतात एकमेकांना। तर आता नवीन वर्दळ वाढल्यामुळं त्यांना टार्गेट करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं हा प्रकार ही सगळी जी आरोपी मंडळी आहेत ही सगळी त्या ठिकाणी करत होती। दरम्यान हे सगळे आरोपी सांगली आणि कोल्हापूरचे असून आरोपींनी खंडणी उकळल्याची कबुली सुद्धा दिली आहे। अशा तोतया पोलिसांपासून सावध रहा असं आवाहन सुद्धा पोलिसांनी नागरिकांना केलंय। साताऱ्याहून अजित सोनावणे, ब्युरो रिपोर्ट, लोकमत।